जल जंगल जमीन वाचविण्यासाठी आता आरपारची लढाई. विसरवाडीत सत्यशोधक शेतकरी सभा व भारतीय किसान युनिटची विराट सभा. राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. सत्यशोधक शेतकरी सभा व भारतीय किसान युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने विसरवाडी येथील अग्रवाल भवन समोरील मैदानावर भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत, राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह व राजवीर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी, आदिवासी बांधव, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या आरंभी आदिवासींच्या पारंपरिक ढोल नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, कार्ल मार्क्स व लेनिन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार किशोर ढमाले, आर.टी. गावित व करणसिंग कोकणी यांच्या हस्ते करण्यात आला. युद्धवीर सिंह यांनी जल, जंगल व जमिनीच्या संरक्षणासाठी शेतकरी, आदिवासींनी एकजूट होण्याचे आवाहन करत शेतमालाला कायदेशीर हमीभावाची मागणी केली. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर टीका करत अमेरिकेसोबतच्या कृषी करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल असा इशारा दिला. राजवीर सिंह यांनी विद्यार्थी, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करत भविष्यासाठी संघटित लढ्याची गरज व्यक्त केली. यावेळी किशोर ढमाले, आर.टी. गावित, राजेंद्र बावके, भाई चंद्रशेखर पाटील, रुपालीताई पाटील, करणसिंग कोकणी, रणजित गावित, शीतल गावित, लीलाताई वळवी, जबनाताई ठाकरे, गेवाबाई गावित, रंगूबाई मावची, होमाबाई गावित, शांताबाई गावित आणि दिलीप गावित यांनीही मार्गदर्शन करून शेतकरी, शेतमजूर व आदिवासींच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी आर.टी. गावित होते. जालमसिंग गावित यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश गावित, रामदास गावित, विक्रम गावित, दिवाणजी नाईक, उत्तम गावित व सेल्या गावित यांनी विशेष परिश्रम घेतले. सभेच्या शेवटी जल, जंगल, जमीन आणि शेतकरी हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित लढा उभारू असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर. मुख्य संपादक सुनील गावित. किसानों, नौजवान साथियों, हमारी माताएं, बहनें, देखो जिस तरह से यहाँ पे हमने आपके बीच में आज आए और देखा, नहीं तो बारिश होती है तो लोग हट जाते हैं, सभा छोड़ देते हैं, लेकिन आप तो अजीब लोग हो कि बारिश हो रही और हम बैठ के तो लोगों ने फिर कहा कि नहीं एक बार बोल लो, तो हमने दवाई मंगवाई ली तो उससे गला ठीक हुआ, अब बोलना जाएगा। हम बहुत काम आदिवासी क्षेत्र में कर रहे हैं। अब छत्तीसगढ़ में हमारा बहुत काम चल रहा है, महाराष्ट्र में, अपना झारखंड में अभी गए थे हम मंडल डैम, और हमने सबसे बड़ा आंदोलन आपका नेतरहाट, वो आपने नाम सुना होगा, वहां पर देखा जो सीधा मिलिट्री से लड़ाई वो वहां के आदिवासी लड़ रहे हैं। वहां पे फायरिंग होती है वहां, तो उससे फायरिंग से 2-3 दिन पहले, 4 दिन पहले वे उस जंगल में आकर लेट जाते हैं और 8-8 दिन तक जंगलों में लेटे रहते हैं, वहां पे ही जमीन पे पत्तों पे लेटे रहते हैं। तो उस तरह का आंदोलन हमने कभी देखा नहीं। अगर ये फौज हमको मिल जाए तो उन किसानों का भी भला हो जाएगा जो दिल्ली के आसपास हैं। आने वाले टाइम पे लड़ाई तो आपसे ही लड़वानी पड़ेगी हमको, क्योंकि आप तो बिल्कुल गांव से, जंगलों से जुड़े हुए हो। वहां पे देखे, हम पालमपुर में गए तो उन्होंने कहा कि हमारा त्योहार है, तो त्योहार क्या मनाते हैं कि हरिदेव की पूजा है। हरिदेव क्या है कि जंगलों की पूजा करते हो, देवी देवताओं को मान ही नहीं रही किसी को, जंगल को ही मानते हो। और जिस तरह से जंगल काटते जा रहे हैं, हसदेव के जंगल हो या हम अडमार निकोबार में गए वहां पे जंगल हो, तो जिस तरह से जंगलों को सरकार नष्ट कर रही है कोल माइंस के नाम पे, तो वे आंदोलन तो होंगे सब जगह। और आंदोलन खेती किसानी का आंदोलन भी होगा, जंगल बचाने का आंदोलन भी होगा। पर्यावरण जिस तरह से बदल रहा है जंगल कट के, तो वे आंदोलन भी होंगे।
अभी बाहर से अमेरिका की से डील हो रही है, वो डील बेहद खतरनाक है। यहाँ पे पूरा मध्य प्रदेश मक्का के किसान पे प्रभाव जाएगा जो पूरे देश भर में पैदा होती है। सोयाबीन आएगी वहां से, उसकी बड़ी आएगी सोयाबीन की, सोयाबीन डायरेक्ट नहीं आएगा, मोटा अनाज नहीं आएगा उसका तेल आएगा, उसका जो फल फ्रूट आएंगे उसका जूस आएगा वहां पे, मक्का का दाना आएगा, पशु का खल आएगी वहां से। तो किसान तो बर्बाद होगा देश का। ये आंदोलन करने पड़ेंगे। जैसे एक आंदोलन दिल्ली में 13 महीने चला, दूसरा आंदोलन जो हमारे छात्र थे उन्होंने आंदोलन चलाया जो बेरोजगार थे, तो उसी तरह के आंदोलन हमको भी चलाने पड़ेंगे। प्रेस से आप कहो कि प्रेस हमारी मदद करेगी, वो कोई नहीं आते, जो बड़े चैनल हैं वे आते ही नहीं। हम तो किनारा करने लगे मूवमेंट से, लेकिन सोशल मीडिया है, हर आदमी के हाथ में अब कैमरा है, कहीं पे भी कोई घटना हो रही है अपने उसी से ही आप निकाल लो और उसको सीधा डाल लो, अपने प्रचार करो, अधिकारियों से बातचीत करो। यहाँ पे भी हमने कल गए, मध्य प्रदेश में भी थे, और यहाँ पे भी हम कह रहे हैं कि महीने के तीसरे बुधवार को, हर महीना का तीसरा बुधवार अपने अधिकारियों से अपने काम के संबंध में बातचीत करो। यहाँ पे हम जो पदाधिकारी हैं उनको बताएंगे कि आप सरकार से, जो अधिकारी हैं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में बैठे हुए हैं, जो आपका डीएम है, क्योंकि उत्तर प्रदेश हरियाणा कई क्षेत्रों में हम अधिकारियों से बैठ के बातचीत करते हैं। हर महीने का तीसरा बुधवार बात करने का है उनसे। वो एक दिन बात नहीं करेंगे, अगले दिन बात करेंगे, अगले नहीं करेंगे, उससे अगले करेंगे, लेकिन हमको बगैर बातचीत के वापसी आना ही नहीं। कोई समस्या है उसको पेपर पर लिखो, अधिकारी को दो, और जब आप उससे क्वेश्चन करना सीख लोगे कि भाई मेरा काम था तो क्यों नहीं हुआ और कब होगा, तो अधिकारी काम करने लगेंगे। अभी तो आपको ये मान रहे हैं कि तो जंगलों में रहते हैं, गांव में रहते हैं, इनका शहर से उसका कोई मतलब नहीं है। घबराने की जरूरत नहीं, ना किसी के ज्यादा नमस्ते करने की जरूरत है, ना किसी के पैर छूने वाली परंपरा है, ये भी अपने खत्म करो। सब इसी देश के रहने वाले लोग हैं। अपने जो मुद्दे हैं वो किसानी के हों, नौकरी सवाल है, फसल खराब होती है तो उसकी बात हम कहाँ गए, फसल हम कहाँ बेचे, मंडी में बात करनी है। तो इन सारे सवालों का जवाब है कि आप अपने आंदोलन को ठीक रखो और अधिकारियों से बातचीत करो। बगैर बातचीत के कुछ नहीं होगा। दिल्ली में लड़ाई हम लड़ रहे हैं, बॉम्बे में लड़ाई हम लड़ रहे हैं। आप बॉम्बे नहीं जा सकते, आप राजधानी नहीं जा सकते, तो लेकिन अपने अधिकारी के पास में डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर तक आप जा सकते हो। संगठन में आप काम करो, 10 रुपए का मेंबर है, मेंबर आप बनो। संगठन में काम करने की जरूरत है। आप यहाँ पे आए, हम और जगह भी अब प्रोग्राम में जाएंगे और आपके बीच में आते रहेंगे। आप जो भी मुद्दे दोगे, जो यहाँ के स्थानीय मुद्दे हैं, आप उसको लिखित में दियो तो वहां से चिट्ठी बन के आएगी। हम अधिकारियों के पास में, सरकार के पास वो चिट्ठियां भेजेंगे, क्योंकि लिखत पढ़त बगैर कुछ नहीं है। अपने बच्चों को पढ़ाने पे भी अपने बच्चों को ध्यान दो। जो नशे पत्ते पे हैं उससे भी आपको दूर रहना है, क्योंकि खर्चा नशे में भी बहुत जाता है। कुछ गलत परंपराएं भी हैं तो उन परंपराओं से भी हमको दूर हटना पड़ेगा। बहुत शादी ब्याह में उसमें खर्चे कर रहे हैं तो उनको भी थोड़ा सा कम करो। तो आप लोगों ने बात सुनी, आपका धन्यवाद है। जो बड़े मुद्दे हैं उसका हम लड़ाई सब लड़ रहे हैं। हमारी नेशनल बॉडी है, संयुक्त किसान मोर्चा है, वो लड़ाई लड़ रहा है। लोकल स्तर पे हमारे यहाँ पे सब लोग हैं, ये लड़ाई लड़ेंगे। चंद्रशेखर जी पाटिल साहब है, ये सब लोग हैं यहाँ पे। ये क्रांतिकारी हमारे साथी दलीप जी, जो नारे बहुत मजबूती के साथ में लगाते हैं, तो आप मिलके, और ये संयुक्त मोर्चा ही है, 2-3 जब मोर्चे हो जाते हैं, संगठन हो जाते हैं, तो उससे लड़ाई बढ़िया लड़ी जाएगी। आप अपना करो। और इस तरह की अगर फौज मिल जाए तो ये तो दिल्ली तक धावा बोल देंगे, दिल्ली इन्हीं से जीत लेंगे हम। आपका बढ़िया संगठन है। और जो ये कैप दी आपने हमको व्हाइट,
ये हमारी कैप भी वहां पर ट्रेडिशनल जो कैप है हमारी, ये वही कैप है जो हमारे लोग वहां पे पहनते हैं इसको। वहां पे भी सफेद टोपी अपने उत्तर प्रदेश में इसी को पहनते हैं, और यहाँ पे भी आपने दी तो आपका धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय माता। शेतकऱ्यांच्या विरोधात 3 कायदे तयार केले। त्या काळ्या कायद्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे प्रचंड असं नुकसान होणार होते। आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्याला न विचारता आपल्या जमिनी कंपनीवाल्यांना देण्याचा कायदा तो होता। आणि आपला शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे तो शेतीमाल आपल्याला पिकवता येत नाही म्हणून मोठमोठ्या भांडवलदार कंपन्यांना आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्याच्या, जिल्ह्यातल्या सगळ्या जमिनी या कंपन्यांना गट शेती म्हणून करण्यासाठी देण्याचा कायदा होता। हे असं भयंकर असं शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे तयार करण्यात आलेले होते ते कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी या दिल्लीच्या आंदोलनात वेळा दिलेला होता। लाखोच्या संख्येने शेतकरी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी ठोकून होते। शेवटी मोदी सरकारला ते कायदे मागे घेण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यावेळेस जी हमी देण्यात आली शेतकऱ्यांना की तुमच्या मालाला हमी भाव देण्यासाठी आम्ही गॅरंटी कायदा करू MSPचा, परंतु आता 2026 सुरू आहे तोपर्यंत त्या MSP कायद्याची साधी गोष्ट सुद्धा काढत नाही। आता काही दिवसापूर्वी ज्या अमेरिकेबरोबर डोनाल्ड ट्रम्प बरोबर मोदी शहाने जो करार केला, व्यापार करार, या व्यापारी करारामुळे अमेरिकामधून सोयाबीन, कापूस, मक्का हे आपल्या भारतामध्ये विनामूल्य आणायचं आणि कमी भावामध्ये इथल्या ज्या कंपनी आहे त्या कंपन्यांना द्यायचा आणि आपल्या शेतकऱ्यांचा जो मक्का आहे, सोयाबीन आहे, कपाशी आहे यांचा भाव पाडायचा। याचा अर्थ असा की आपण इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांशी भांडण करत राहायचं आणि हे इकडं सत्ताधारी अमेरिकेशी करार करून अमेरिकेमधून हे कपाशी वगैरे सगळं आणून आपल्या बाजारपेठामध्ये आणून आपले भाव पाडते। गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे 12-13 रुपये आपल्या मक्का खरेदी करण्यात आला आणि आपण व्यापाऱ्यांशी वादविवाद करत असतो, परंतु व्यापाऱ्यांची गलती नसते, ती गलती असते या सरकारची। या अशा करारामुळे बाजारपेठेमध्ये आपला माल उचलला जात नाही आणि यामुळे आपल्या मालाला भाव मिळत नाही। ही चूक ही या सरकारची आहे, तो करार रद्द व्हायला पाहिजे। यासाठी जे माननीय भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत जी हे येत आहेत आणि या शेतकरीचं आंदोलन 1 वर्षापेक्षा जास्त कालखंडात तो चालला, त्याचे नेतृत्व आणि खंबीरप्रमाणे ते तिथे उभे राहिले आणि त्या आंदोलनाला यश मिळवून देणारे हे राकेश टिकैत हे आज येत आहेत। त्यांच्या बरोबर युद्धवीर सिंग हे सुद्धा येत आहेत। त्याच्यानंतर चंद्रशेखर पाटील आणि रुपालीताई पाटील हे भारतीय किसान युनियनचे नेता आहेत। त्याच्यानंतर कॉम्रेड राजेंद्र बावके हे श्रमिक संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत, ते आलेले आहेत। ते या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हे पाहुणे मंडळी येत आहेत। त्यामुळे आपल्याला सावध व्हायला पडेल। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या हक्कावर गदा येणार आहे, आपल्या दंगल जमिनी या आपल्याला आपण पिढ्यापासून आपण 7-12 मागतोय, पण तो 7-12 न देता त्या जमिनी ज्या आहेत, जे जंगल जे आहे ते जंगल कंपनीला विकण्याचा घाट हा मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने चालू केलेला आहे आणि याचा तो करार झालेला आहे। मेघा इंजिनियर कंपनी बरोबर 16,500 कोटी रुपयांचा करार झालेला आहे। इथलं आपलं वागदी आणि देवळीपाडा, पिंपळा, खडकी हे जे जंगल आहे मौली 5 मौलीपर्यंत साक्री तालुक्याचं कोंडाईबारी हे सर्व जंगल जमीन ही उदंजन कंपनीला विकून देण्यात आलेली ही 8,000 कोटी मध्ये। म्हणजे एका बाजूला पर्यावरण वाचवा म्हणायचं, एका बाजूला आईच्या माँ के नाम एक पेड़ म्हणायचं आणि एका बाजूला जंगलाचे जंगल
हे नष्ट करण्याचं आणि कंपन्यांना आंदोलन म्हणून देण्याचं काम हे बीजेपी प्रणित सरकार करीत आहे. याचा विरोध करण्यासाठी आणि जलजंगल जमीन आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा आता मागे काँग्रेसचा आणि काँग्रेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस 80% शेतकऱ्यांना हे होतं अधिकार होते की माझी जमीन कंपनीवाल्यांना द्यायचं की नाही, MIDC ला द्यायची की नाही, उद्योगधंद्यासाठी द्यायचं की नाही, यासाठी 80% ही शेतकऱ्याच्या बाजूच होता. परंतु मोदी सरकारने ते काढून टाकलं आणि फक्त 20% ठेवलं. म्हणजे जबरदस्तीने आपल्या आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या जमिन्या या MIDCच्या नावाने असेल, कंपन्यांच्या नावाने असेल, अल्प दरात घेण्याचं काम एका बाजूला या मोदी शहा सरकारने सुरू केलेलं आहे. आता आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये तरुणांचं एक आंदोलन झालं. म्हणजे 2014 पासून आतापर्यंत इतके तरुण बेरोजगार झालेले आहे की 2014 पासून आतापर्यंत कोणतीही भरती नाही. जे उच्च शिक्षणासाठी कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर यासाठी ज्या परीक्षा असतात, नीट वगैरे ज्या परीक्षा आहेत त्या 2014 पासून आतापर्यंत एकसारखे फुटत आहेत. ते बीजेपीचे जे मंत्र्यांचे पोरं आहेत त्या पोरं 99% 2 पोरं परीक्षा देतात, 99% पाडतात आणि पेपर फुटीमुळे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. कोण पेपर फुटतंय? त्यांचेच माणसे पेपर फोडतायत आणि परीक्षा रद्द करून आपले आदिवासी असेल किंवा इतर जे तरुण आहेत त्या तरुणांना बेरोजगार बनवण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. यासाठी दिल्लीमध्ये एक जबरदस्त आंदोलन झालं आणि इतिहासामध्ये एकदा या आपल्या शेतकऱ्यांनी मोदीला हरवलं, हिटलरशाहीला हरवलं, घमंडशाहीला हरवलं. आता दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांनी, तरुण पोरांनी या मोदी शहा हुकुमशाही, हिटलरशाही सरकारला हरवलंय. येणाऱ्या दिवसामध्ये हे हुकुमशाही, हिटलरशाही सरकार घालवण्यासाठी आपल्याला एकजुटीची गरज आहे. सर्व शेतकरी, कष्टकरी, बहुजन, दलित, आदिवासी आपल्या सगळ्यांनी एकत्र येत या हुकुमशाही, हिटलरशाही सरकारला या सत्तेवरून उतरण्यासाठी आणि आपले हक्क साबित ठेवण्यासाठी, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. आज महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, देशामध्ये काय चालू आहे? आज हजारो तरुण बेरोजगार, दवाखान्याची अवस्था बिकट, शाळांची अवस्था बिकट, रस्त्यांची अवस्था बिकट, आपल्याला शेतीमालाला भाव नाही आणि एका बाजूला त्यांचे आमदार फोडण्याचे काम, खासदार फोडण्याचे काम, भ्रष्टाचार, आपल्या सगळ्या कल्याणकारी योजनेचे पैसे हे खासदारांनी आमदार फोडण्याचे काम करून सत्ता आपल्यावर गाजवतायत. मी तर सरळ म्हणतोय चोरांचं राज्य सुरू झालेलं आहे. आपल्या भाषेमध्ये मी म्हणतो भांडांचं राज्य आहे. या भांडांचा, या चोरांच्या, याच्यामुळे ज्या त्यांचे अधिकारी एकच, अधिकाऱ्यांचे ज्या कर्मचारी एकच, कर्मचाऱ्यांना शिपाई एकच आणि त्याच्या सगळ्या याच्यामध्ये आपण शेतकरी, दलित, आदिवासी आपण सगळे बळी पडतो. आज यासाठी हा जो शेतकरी जाहीर सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे यासाठीच आयोजित करण्यात आलेली आहे की आपल्या हक्कांसाठी, आपल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी वाचवण्यासाठी, आपल्या शेतीमाल योग्य भाव मिळवण्यासाठी, आपल्या तरुणांना योग्य रोजगार आणि नोकऱ्या मिळवण्यासाठी, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी, शाळांची व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला एकत्र येत, एकजूट होत या शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे हे जावं लागणार आहे. याचंच आवाहन करण्यासाठी आपल्याला ते मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीहून येत आहे. मी प्रस्तावित करण्याचं जे काम होतं आपले कामगार रणजित गावित त्यांचे